श्रोते हो, साहित्य सहल एक अनोखा प्रवास या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनलवर वैविध्यपूर्ण व उत्तम मराठी साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ओवी व वैचारिक भाष्य ऐकायला मिळतील. तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही विनंती. आजची गोष्ट आहे लोभाचे फळ. एका गावात एक माकड खूपच धुमाकूळ घालत होते. ते सकाळी सकाळीच गावात यायचे, घराच्या छपरावर उड्या मारायचे, कुणाच्या झाडाची फळे खायचे आणि फांद्याही तोडायचे. घराच्या अंगणातील वस्तू पळवायचे, अंगणात किंवा गच्चीवर वाळत घातलेले कपडे फाडायचे. कधीकधी तर जे मिळेल ते खायला सोकावलेले हे माकड लोकांच्या घरात घुसायचे. टेबलावरची फळे, भाज्या, स्वयंपाकघरातल्या पोळ्या पण पळवून न्यायचे व खायचे. त्याहीपेक्षा त्याची नासधूस, पाडापाडी, तोडफोड हीच जास्त असायची. एकूणच काय तर सर्व लहान मोठी मंडळी ह्या त्याच्या माकड चेष्टांना अगदी कंटाळून गेली होती. काहीतरी उपाय करून ह्या माकडाचा बंदोबस्त करायलाच हवा असे सर्वांना वाटत होते. मुलांनी फटाके लावून पाहिले, मोठ्यांनी हल्लागुल्ला करून पाहिला. तेवढ्यापुरते ते माकड पळून जायचे, पण जरा का सामसूम झाली की लगेच ही स्वारी हजर. अखेर एका वृद्ध आणि अनुभवी माणसाने एक उपाय केला. त्यानं काय केलं, आपल्या घरापुढच्या अंगणामध्ये एक खड्डा तयार केला. त्यात त्यानं एक लहान तोंडाची घागर पुरून ठेवली. जशी का शेजारच्या घराच्या छपरावर त्याने माकडाची ये-जा पाहिली, तेव्हा तो आपल्या घरात गेला व मुठभर धान्याचे दाणे घेऊन आला आणि ते त्या जमिनीत गाडून ठेवलेल्या घागरीत टाकले. दाणे घागरीत टाकताना त्यातले 4 दाणे मुद्दाम बाहेर टाकले. ते बिलंदर लोभी माकड त्या वृद्ध माणसाच्या त्या कृतीवर लक्ष ठेवून होते. तो वृद्ध जरा बाजूला होताच माकडानं त्याच्या अंगणात उडी मारली. ते हळूहळू त्या घागरीपर्यंत पोचलं आणि त्या घागरीतले दाणे काढून खाऊ लागले. एका हाताच्या मुठीत येणारे दाणे खाऊन पोट भरेना, समाधान होईना, म्हणून त्याने एकदम आपले दोन्ही हात त्या घागरीत घातले. त्यानंतर त्याला ते हात काही वर काढता येईना. त्या छोट्या तोंडाच्या घागरीत त्याचे हात पूर्णपणे अडकून पडले. मग काय, माकड आयतं गावकऱ्यांच्या हाती सापडलं. त्याला पळता येईना किंवा कसलाच प्रतिकारही करता येईना. गावकऱ्यांनी त्याला मारलं, नंतर दोरीने बांधलं आणि दूर नेऊन सोडलं. हे नेहमी ना असं होतं, म्हणून सांगतात की कधीही अतिलोभ करू नये. धन्यवाद.